बाई माझ्या आईशी नवलाय काल काय चाल काय बाय रूपाची बानुगिरीची काल काय पण बाया तुम्ही सजलेत आणि सजून आलेत आणि भूमीला बाहेर पडले गादी येऊन बसले पण बाय वैभव शिर्के माझ्या भाषांतर आहे नको मला तू माझ्या आई नवलाई कालकाई रुपयाची बाबा राणी राणी यांनी ओटी वाटली आहे ती ओटी मान्य करून घे त्यांच्या घराला मुलांसाठी काम धंदा त्यांची पुढची जातीची तिथे तू पुढे आणि ते लहानपणी बघायचो मी आम्ही पालखी असे आम्ही न्यायचो संध्याकाळी आणि वाडीतली पोरं ज्यांचा जॉब असायचा त्यांना जावं लागायचं आणि आता आज माझ्या वेळ आहे की पालखी अजून आमच्या वाडीतच आहे आणि मला जावं लागतं आहे त्या पोराशी यायची बसला खाली आणि आम्ही विचारतो काय लवकर चाललात आणि आत्ता मला जावं लागतं आहे म्हणजे नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आत्ता आपण अजून पण आपल्या गावीच आहोत. 3 दिवस आपल्या गावी शिमगा म्हणजे आपल्या वाडीमध्ये पालखी आहे. पहिल्या दिवशी तर आपल्या घरी येऊन गेली पालखी. त्याचा व्लॉग तुम्ही बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा आणि आपल्या कोकणातील व्लॉग्स बघायला, कोकणातील सण आपण कसे साजरे करतो, कोकणातील सणांचा जो आनंद आहे तो आम्ही कसा घेतो आणि तुम्हाला कसं दाखवतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मंडळी, एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती 1700 सबस्क्रायबरची सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे ना तो पूर्ण झालेला आहे तुमच्या सर्वांच्या एका क्लिकमुळे. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि असाच सपोर्ट तुमचा आपल्या चॅनलला असू द्या. ग्रामदेवतेची जी सहाण आपल्या वाडीतच आहे शिर्केवाडीमध्ये, तर त्या एरियामधली जी घरं आहेत तर आम्ही ती सहाणवाडी म्हणतो. शिर्केवाडी जायची तरी पण आम्ही ती तेवढ्या एरियाला आम्ही सहाणवाडी म्हणतो. तर आता मी पोहोचलो आहे आपल्या इथे सहाणवाडीमध्ये. आता ह्या समोर येतं संजय दादाचं घर आहे म्हणजे शुभमचं, वरती यशचं, इकडे सचिन दादाचं आणि ही आपली समोर सहाण आणि तिकडे सचिन पवार दादा म्हणजे अण्णांचं घर आहे. तर आत्ता ह्या सर्व घरामध्ये इकडे आपल्या अनिल अण्णांचं घर आहे. तर आत्ता आज इकडे सर्वांच्या घरी पालखी येऊन जाईल, मोठी पालखी, त्याच्या मागोमाग छोटी. मंडळी इथे मी आलो होतो सुरेश काकांकडे. माझ्या 3 पॅन्ट घेतल्या होत्या मी, तर थोड्याशा त्याच्या हाईटला पण जास्त होत्या आणि लूज पण होत्या. तर ते आपल्या चांगले एकदम मस्त अल्टर वगैरे करतात. शर्ट वगैरे पण शिवले त्यांनी माझे 2 मस्त एकदम प्रॉपर आहेत. तर त्यांच्याकडे आता अल्टर करायला आलो होतो आणि खास मी मुंबईवरनं इकडे आले होते अल्टर करायला. कारण का मुंबईचे टेलर असे पानतच टेलर आहेत, फक्त पैसे घेतात पण तसं करत नाही पाहिजे तसं. त्याच्यामुळे म्हणजे आता छोटी पालखी मला वाटतं आपल्या विश्वाकडे म्हणजे प्रतिकदादाकडे नाचवतात. मोठी पालखी छोटी पालखी हे माहिती आहे अजून विघ्नेशकडे छोटी पालखी, मोठी पालखी पित्याकडे आहे, जिथून माझा वैभवाला जाणार आहे. आणि आत्ता गावी जेव्हा आलो आहे या टायमाला दरवर्षी कैऱ्या असतात, आम्ही कैऱ्यावर खायचो. त्याच्या आधी जेव्हा मी आलो होतो ना, कधी लग्नाला आलो होतो शुभमच्या वगैरे, शुभमच्या आणि सोनाच्या, तर तेव्हा भरपूर आंब्यांना मोहर आलेला, भरपूर आलेला. आणि आत्ता पूर्ण असा आवडला आहे बघा, दिसेल तुम्हाला हा मोहर आहे, हा पूर्ण असा काळवंडला आहे. म्हणजे मोहर पूर्ण त्या हवामानामुळे चेंजमुळे पूर्ण खराब झाला आहे. मग एक पण कैरी आता कुठल्याच्या आंब्यावरती नाही. मी बोललो जाताना आपण एक कैरी घेऊन टाकू जरासा पिशव्या, पण ते नाही, नशिबात नाही. आपलं विकत कैऱ्या घेऊन खायला लागतील. आज साराबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी त्याच्या हातभेटीचा नारळ दिलेला आहे. आज तो नारळ तुम्ही बांधल्या करून घ्यायचा आणि त्यांच्या घराघरात मुला माणसा सगळ्यांना सुखाची सांभाळा. महादेव काही नवीन गावाची काल काही सरकमते रूपाची बाबा बाय भिकाची बुवड आणि अनंत बुवड या 2 भावांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं सालाबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी तुमच्या समोर आज हातभेटीचा नारळ ठेवलेला आहे. आज त्यांच्या कुटुंबाचे सगळे पाहुणे रावणे असतील, जावई असतील, नातू असतील, नाती असतील, सासरवाले असतील, माहेरवाशी असतील, या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आज तुमच्या समोर नारळ आम्ही ठेवलेला आहे. आज या सगळ्या व्यक्तींच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा असतील त्या बाय तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी यवजली कामे जी काय असतील ती बाय तुम्ही मार्ग करायचे आहेत. आज या
कुटुंबावरती कोणता काय रागरूग असेल, चालदुष्ट असतील, बोलीभाषा असतील, भाराविघ्न असतील, जे काय असेल जिकडच्या तिकडे तुम्ही दूर करायचे आहेत. त्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण बाय तुम्ही करायचं आहे. आणि अशीच सेवा दरवर्षी बाय या संपूर्ण भुवड कंपनीच्या वतीनं तुम्ही दरवर्षी त्यांच्या हातून बाय करून घ्यायचे. या कुटुंबावरती कोणता काय रागरूग असेल, चालदुष्ट असतील, बोलीभाषा असतील, भाराविघ्न असतील, जे काय असतील जिकडच्या तिकडे दूर करा आणि त्या संपूर्ण कुटुंबाला सगळ्यांना सुखात सांभाळा. महादेव. तुमचा पुजारी आहे, तुमचा खानकरी आहे, तुमचा मानकरी आहे. पण बाय साला परमाना तुमची वर्षाची पूजा केलेली, पण बाय अशी पूजा बाई माझ्या आईशी नवलाय काल काय चाल काय बाय रुपाची वानगिरीची काल काय, पण बाया तुम्ही सजलेत आणि सजून आलेत आणि भुवनीला बाहेर पडले, गादी येऊन बसले. पण बाय वैभव शिर्के हा तुमचा खेले आहे, तुमचा पुजारी आहे, तुमचा खानकरी आहे, तुमचा मानकरी आहे. पण बाया हात बेटीने नारळ ठेवला नाही, पण नारळ असा ठेवलेला आहे. पण बाया त्याच्या मनासारखी विच्छा पुरी वयत नाही. पण बाय काना मनामधली विच्छा पुरी वयत नाही, अंतरची तुम्ही आहे. पण बाया ह्याच वर्षी त्याचं 2 हाताचं 4 हात झालं तर आणि सजून आल्यानंतर तुमचं 5 नारळाचा तोरण बांधील आणि गोड तोंड करीन. पण याच वर्षी त्याचा 2 हाताचं 4 हात व्हायला पाहिजे. पण बाय काही कोणाची अगदी अडचण असेल तुमच्या पाय खाली चुपून घेऊन तर म्हणजे आज भरपूर जण पोरं गेलेत मुंबईला, त्यांच्या सुट्ट्या संपल्यात. तर पालखी घरी घेऊन गेलेत आणि आता शेवटची वाडी म्हणून शेवटपर्यंत जेवढी राहिली तेवढीच आहेत. छोट्या पालखीबरोबर सुद्धा आता कोण नाही, जास्त करून 5-6 पोरं आहेत आणि मोठ्या पालखीसोबत सुद्धा जास्त माणसं आहेत. कारण का कामधंद्यामुळं जे जास्त करून गावकरी आहेत तेच आहेत आणि जे सध्या सुट्टी काढून आले जास्त तेच आहेत. तर आत्ता वैभव भुवडच्या इथे पालखी आहे छोटी. कारण का आम्ही लहानपणी पण जेव्हा आम्ही पालखीसोबत असू ना तर कुठे ना कुठे तरी जेवायचोच आणि सगळीकडेच जेवायला असायचो. पण जिथे भूक लागली तिथे आम्ही जेवायचो. तर म्हणजे आता आपण चाललो येते. तर म्हणजे वैभवाची ते काटवणी आहे आणि आता प्रतिदादा आणतोय. मी लेट आलो त्याच्यामुळं माझ्यासाठी प्रतिदादाने काटवणी आणला नाही, भात आणि काटवणी दरवर्षीप्रमाणे. मी जरा उशीर आल्यामुळं धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आमसूर पण आहे आणि मस्त रे. ओके. रुपाची बाय आज दरवर्षीप्रमाणे अमित भुवड यांनी पूजा केली. ती पूजा मान्य करून घे. त्यांच्या घरादारा मुलाबाळात हिंटी विंटी जाती येते ते पुढे ते पाठी. हर हर महादेव. महादेव. नाही पण एक चुकला, 1 रुपये कमी द्या. तू पुढे ते पाठी. त्याला माहिती आहे ओटी राणी आहे, राणी तिचं नाव राणी. माझ्या भाषांतर आहे, नको दाखव मला तू. माझ्या आई नवलाई कालकाई रुपयाची बाबा आज राणी राणी यांनी ओटी वाटली आहे, ती ओटी मान्य करून घे. त्यांच्या घराला मुलांसाठी काम धंदा तीर्थगती जातीची तिथे तू पुढे आणि ते नंतर साफ पण केलेला एवढीशी काढला तुझी बाजू तुलाच लावायला लागले. गेले ते पोरं. अरे भुसा नाही गेले, ते गेले अख्खी इर्टिका भरून गेले भुसा आणायला. काय झालं माझ्याकडे बारकी पालखी आली, दोन घर बघ. आम्ही ठाण्यावर चाललोय. ठाण्यावर बघतोय पोरं म्हणून लात मारला.
पण तो बुट्ट्याने लय फरक पडला. अरे भारी वाटलं एकदम आणि पायाला पण एवढं लागलं नाही. खराब झाले, धूळ नाही उडाली, काय गेलं. अल्प्याचे आपल्या सगळ्यांकडून धन्यवाद, कारण का आपल्या सगळ्यांना त्यांनी टोप्यांचं मुंबईवरून आणण्याचं इकडे सहकार्य केलं. एवढ्या गर्दीतून ट्रेन मध्ये येऊन सुद्धा हा एवढा जोखम घेऊन त्याने आणले आपल्या सगळ्यांसाठी. अरे जे तू ठेव जाऊन नाही आता तरी ठेवाच लागेल. मी व्हिडिओ केलाय, आता प्रश्नच नाही. ही अमित कडून पुरणपोळी आणि चहा. हे कुणी केलेला आहे? बायकोने केला की बहिणी केलेला आहे? तू मागून बघ, चांगली बघ, मोठी काठी घेऊन फिरतोय. अरे अकलतोय तो. धर, तो माग मारायचो तो. अरे असे तुझे पाडे होते माहितीये ना. आता ह्याला घाबरतोयस तू? नाही, मी नाही करणार. परत मार. दाजीराव शिर्के आणि विजय दाजीराव शिर्के आज सालाबाद प्रमाणे याही वर्षीच्या सर्व दोन भावांनी मिळून आज तुमची पूजा केलेली आहे. आज ती पूजा तुम्ही मान्य करून घ्यायची आहे आणि त्या दोन्ही भावांच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. आज तुमच्या जीवावरती, तुमच्या बळावरती त्या बाहेर हिंडत असतात, फिरत असतात. आज त्यांच्या या कुटुंबावरती कोणतं काय रागरूक असेल, चालदृष्ट असतील, बोलीभाषा असेल, बारावी असतील, जे काय असेल पाहिजे इकडच्या तिकडे दूर करा आणि त्या दोन्ही भावांना सुखाने सांभाळा. आता आपण चालू आहे मुंबईला. संध्याकाळच्या आता बस आहे गणेश खंडीतून. तर आता मला लवकर निघावं लागणार, त्यासाठी मी लवकर आलो आहे. आणि 2 घरं शेवटची राहिलेत पालखीची घ्यायची, तर पोरं वगैरे आहेत अजून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता आपला पूर्ण एनर्जी डाऊन झाली आणि त्यात आपलं परत मुंबईला सुद्धा जायचं आहे. रात्री आपण भरपूर पालखी नाचवली, आत्तासुद्धा नाचवली थोडी. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की. आणि सॉरी हा आपला व्हिडिओ लेटच होणार आहे, माहिती आहे मला. लहानपणी बघायचो मी आम्ही पालखी असे आम्ही न्यायचो संध्याकाळी. आणि वाडीतली पोरं ज्यांचा जॉब असायचा त्यांना जावं लागायचं. आणि आता आज माझ्यावर वेळ आहे की पालखी अजून आमच्या वाडीतच आहे आणि मला जावं लागतं आहे. तेव्हा पोरं अशी यायची बसला खाली आणि आम्ही विचारायचो काय लवकर चाललात, आणि आत्ता मला जावं लागतं आहे. तर मंडळी धन्यवाद, तुम्ही सगळे ब्लॉग बघितले असालच. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपण झालो आहे तयार जायला की पुढून सुरेश काकाकडून पालखी आता अण्णांकडे आले.
तर म्हणजे आता मी चाललो आहे आपल्या मुंबईला बसने ट्रॅव्हल्सने. तर आता मला आत्या यांच्या गाडीने मला नेतील. ही आत्या म्हणजे सुनीता आत्याची मोठी बहीण. त्यांच्या गाडीत मी जाणार आहे. पालखी अण्णांकडे गेली आणि आम्ही दरवर्षी पालखी अण्णांच्या इथे नाचवतो. पण तो काही योग आपल्याला भेटणार नाही कारण का आता निघायचं पण आहे ना. घ्यायचं कणकणीत वाजले